11th कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आज आपण नवीन टॉपिक इंट्रोड्यूस करतो आहोत, पिट्टी कॅशबुक. मित्रांनो, कॅशबुक आपण शिकलेलो आहोत. कॅशबुक इज अ बुक विच रेकॉर्ड ऑल कॅश ट्रान्झॅक्शन्स. ॲज यू नो, माहिती आहे ना कॅशबुक म्हणजे काय? हो. कोणते ट्रान्झॅक्शन असतात? सर्व उधारीचे ट्रान्झॅक्शन असतात कॅशबुकमध्ये, बरोबर ना? नाही. मग नाही सर, मग रोखीचे ट्रान्झॅक्शन. रोखीचे ट्रान्झॅक्शन असतात. ओके. मग रोखीचे ट्रान्झॅक्शन जेवढे काही आहेत, कॅश परचेसेस असतील, कॅश सेल्स असतील, किंवा कोणतीही ॲसेट खरेदी केली असेल रोख, कोणतंही पेमेंट केलं असेल रोख, कर्ज घेतला असेल, कोणत्याही मार्गाने पैसे आले किंवा कोणत्याही मार्गाने पैसे गेले, तर ते संपूर्ण ट्रान्झॅक्शन आपण कोणत्या पुस्तकात लिहितो? कॅशबुक मध्ये. पण आज आपल्या कॅशबुकला एक नवीन शब्द जोडून आलाय, काय? पेटी. तर माझा प्रश्न आहे, व्हॉट इज पिट्टी? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज पिट्टी. पिट्टी का मतलब क्या है? कोण सांगतं? स्मॉल इन शाबास. स्मॉल इन साइज साईज. है की नाही? पिट्टी मीन्स स्मॉल इन साइज. साईज. सर, म्हणजे याचा अर्थ ऑल दोज कॅश ट्रान्झॅक्शन with small amount and happen frequently है ना, are recorded in कुठं? पेटी कॅशबुक. क्या मतलब हुआ इसका? छोटे छोटे ट्रान्झॅक्शन असतात. म्हणजे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याची अमाऊंट कशी असते? लहान कमी छोटी असते. है ना. हो. ऑल दोज कॅश ट्रान्झॅक्शन विथ स्मॉल अमाऊंट अँड हॅपन फ्रिक्वेंटली आर रेकॉर्डेड इन पेटी कॅशबुक. पिट्टी कॅशबुक. सर फॉर एक्झाम्पल सांगा ना आम्हाला. सर फॉर एक्झाम्पल काय रे? एक्झाम्पल त्याचं पेड फॉर पोस्टेज स्टॅम्प है ना. स्टेशनरी पोस्टेजचं स्पेलिंग चुकलं का रे? हा, नाही. सांगा बरं. आपण पत्र लिहिलं किंवा पत्र पाठवताना एखाद्या पत्राला 1.5 लाख रुपयाचे स्टॅम्प लावतो ना? नाही. नाही. मग 4 लाखाचे लावतो का? नाही. अरे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, फार तर फार 50 रुपये, हे की नाही? हो. मग आता मला सांगा, एखाद्या वेळेला पत्र पाठवलं ते क्वचित घडणारा ट्रान्झॅक्शन आहे का नेहमी नेहमी घडणारा ट्रान्झॅक्शन आहे? नेहमी हे का नाही? मग आता आपल्या बिझनेसमध्ये मेन कॅशियर असतो ना. हिअर आवर बिझनेस, हे का नाही? देअर इज मेन कॅशियर. ओके, असतो का नाही? हो. ऑल कॅश रेकॉर्ड्स डन बाय हिम. सगळे कॅशचे रेकॉर्ड मेंटेन कोण करतो? मेन कॅशियर. डन Main बाय cash. मेंटेन बाय हिम. कोण रेकॉर्ड करतो ते सगळे कॅशचे ट्रान्झॅक्शन? नॉन बॉसेस. आहे का नाही? आणि इन रेग्युलर बिझनेस
these small transactions happens again and again. राईट ना? म्हणजेच कसे रे? हॅलो. फ्रिक्वेन्सी. बरोबर का? हो. आणि एव्हरी टाइम प्रत्येक वेळेला इफ समवन डिमांड कॅश फ्रॉम मेन कॅशियर and asked to record this small transaction. तुम्हाला कळत आहे का मी काय लिहितोय? हो. हा, प्रत्येक वेळेला काय काय इथं याचा अर्थ सांगा बरं. एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळेला कोणीतरी पैसे मागतं मेन कॅशियरला. दादा 10 रुपये दे रे, मला पोस्टाचे तिकीट आणायचे आहेत, है ना? हॅलो. नाही तसं नाही होत. दादा 20 रुपये दे रे, आपल्याला पेन आणायचे, नाही, आपल्याला स्टेशनरी आणायची. तसं नाही होत. शीतल. असं नाही म्हणत सर. हा, इट इज डिफिकल्ट टू मेन कॅशियर टू मेंटेन दिस रेकॉर्ड. बरोबर ना? हो. का बरं रे? दिवसभरात तुम्ही 50 वेळा पैसे मागताय, दिवसभरात त्याने 50 वेळा पैसे द्यायचे का? नाही. बरं, नुसते पैसेच नाही मागतो, हे ली ते ली, पैसे आले पैसे गेले, छोटे छोटे अमाऊंट सगळं त्याला लिहायला सांगणार का नाही आपण? हो. हा. आणि त्यामुळे काय होईल रे? दॅट्स वाय द मेन, हॅलो, हो. जे मेन कॅशबुक आहे ना, हो. जे मेन कॅशबुक आहे ना, ते कसं होईल रे? बल्की होईल ना? बल्की म्हणजे कसं रे? मोठं, लार्ज. शबास. लार्ज इन साईज. लार्ज इन साईज आहे का नाही? हो. आणि मेन कॅशबुक मध्ये खूप साऱ्या ट्रान्झॅक्शन, खूप साऱ्या वेगवेगळ्या एंट्रीज येतील बा. हो. हो. बरोबर ना? हो. मग आता मी काय सांगतोय पहा बरं का. टू अवॉइड दिस डिफिकल्टी there is a separate accounting system to record all these काय small काय रे ट्रांजेक्शन. इसी को हम क्या बोलेंगे? इज कॉल्ड, हॅलो, कॅशबुक. हा, त्यालाच काय म्हणतो मग आपण? पेटी कॅशबुक. म्हणजे सेपरेट अकाउंटिंग सिस्टीम आहे. म्हणजेच काय रे? सेपरेट काय आहे? हॅलो, बुक. कोणतं बुक? कॅशबुक. सेपरेट कॅशबुक आहे ना? मग त्या कॅशबुकलाच आपण काय म्हणणार? पेटी कॅशबुक. क्या बोलेंगे उसको? पेटी कॅशबुक. बरं, आता मला खरं सांगा शपथ घेऊन,
इथं जे लिहिलं सर लय अवघड लिहिलं तुम्ही, काही कळा ना हो. नाही सर सांगा. सांगा बरं, मराठीतून लिहू का? नाही. नाही नको लिहितो सर. लिहितो ना, मराठीतून लिहितो. नको नको. नको ना. काय म्हटले सांग बरं, चल पटकन. कोण वाचतंय, कोणाला वाचता येतं पाहू आपण. चला सौरभ वाच बरं. काय लिहिलं मी इथं? अरे हो सर बोला, काय म्हणले? काय नाही, बरं आहे का? पाऊस पाणी झाला का तिकडं? नाही सर, आवाज येत नव्हता. हा का? वाच हे पटकन, मी हायलाइट काय केलं. व्हॉट इज पेटी? हा, काय अर्थ आहे त्याचा? पेटी मीन्स स्मॉल इन साइज. बर, आता जेवढं रंगवलं तेवढं वाचायचं हा तू. हो. बघ बरं काय काय रंग दिला मी. हा वाच. All those cash transactions with small amount and happens frequently are recorded in petty cash book. बर, आता सायंटिफिकली लँग्वेज करेक्ट आहे का नाही, नो मॅटर. ओके, बट मीनिंग समझ में आना चाहिए. काय अर्थ झाला त्या वाक्याचा सांग बरं मला. सगळ्यात कॅश ट्रान्झॅक्शन त्यांची साईज छोटी आहे. साईज म्हणजे काय छोटी आहे? त्यांची अमाऊंट, हा ओके. त्यांना वेगवेगळं रेकॉर्ड केलं जातं पेटी कॅश सगळ्यात मध्ये. महत्वाचं वाक्य काय मी हायलाइट केलं आता? हॅपन फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली म्हणजे काय रे मित्रा? वेगवेगळे केले जातात. नाही नाही, सेपरेटली नाही आहे ते, फ्रिक्वेंटली रे भाऊ. विभागणी. नाही, कोण सांगतं फ्रिक्वेंटलीचा अर्थ? अरे फ्रिक्वेंटली म्हणजे काय साक्षी? वारंवार. काय? अरे वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. कौन बताया रे मेरे को? सोनाली. वा वा वा. काय? वारंवार, पुन्हा पुन्हा, है की नाही? हो. पुन्हा पुन्हा. फ्रिक्वेंटली म्हणजे काय? पुन्हा पुन्हा, वारंवार. सौरभ, फ्रिक्वेंटली अशी हो. मिस्टेक करायची नाही. हो. काय? पुन्हा पुन्हा अशी चूक नाही करायची. हा बघ, त्याचं एक्झाम्पल काय मग? म्हणजे कोणते पेटी कॅश मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन लिहिले जातात जे पुन्हा पुन्हा घडत नाहीत ते, का जे पुन्हा पुन्हा घडतात? पुन्हा 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 घडतात, परंतु त्याची अमाऊंट कशी पाहिजे? स्मॉल साईज. असेच ट्रान्झॅक्शन कुठे लिहितात? पेटी कॅश बुक. एक्झाम्पल काय दिलं इथं? पोस्टेज स्टॅम्प. हा, किंवा मी अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अरे इरेज काढून टाकू का रे? हा, किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. कुठे गेला रे पेन आपला? बर, ट्रॅव्हलिंग काय सांगता येईल? ट्रॅव्हलिंग स्टेशनरी. बर, हा, बॉट स्टेशनरी आहे का नाही? काय? बॉट स्टेशनरी. स्टेशनरी पण आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावी लागते का नाही? हो. मग ते स्टेशनरीची जी अमाऊंट आहे ती म्हणजे कम्पॅरेटिव्हली स्मॉल असते, हे की नाही? हो. का मला सांगा बरं, तुमचं दुकान समजा कसलं तरी वेगळं आहे, तुम्ही जेवढ्या रुपयाचा माल आणता तेवढ्याच रुपयाची स्टेशनरी पण आणता का रे? नाही. नाही. सांगा बरं, तुम्ही शाळेत जाता, जेवढ्या रुपयाच्या वह्या घेतल्या तेवढ्याच रुपयाचे पेन पण घेतले का? नाही, सिंपल आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली त्याची अमाऊंट स्मॉल असते पण फ्रिक्वेन्सली भरपूर असते ना. मग आता काय होतं बरं का, मी आता तुम्हाला पहिल्यांदा याचा अर्थ सांगतो सगळा. काय होतं, असे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन दिवसभरात महिनाभरात भरपूर वेळा घडतात. मग प्रत्येक वेळेला त्या मेन कॅशियरकडे पैसे मागायचे आणि प्रत्येक वेळेला त्याला कॅशबुकमध्ये त्याची एंट्री करायला सांगायची. त्याच्यामुळं तो मेन कॅशियर त्याला बोर होतो थोडक्यात. तो म्हणतो, बाबा रे
हे प्रत्येक वेळेला तू माझ्याकडून का पैसे घेतो? त्यासाठी तो काय करतो माहिती आहे का? मेन कॅशियर आहे ना, ह्या छोटे कामं करण्यासाठी मेन कॅशियर किंवा मॅनेजमेंट, द मॅनेजमेंट काय लिहितोय मी? मॅनेजमेंट ऑफ बिझनेस अपॉइंट अ सेपरेट person or keep the separate amount for these PT काय लिहिलं मी? Expenses. काय करतं मग मॅनेजमेंट? एक सेपरेट पर्सन अपॉइंट करतं किंवा ह्या छोट्या खर्चासाठी सेपरेट पैसे ठेवतं. नाही, सेपरेट माणूस ठेवतो. नाही, सेपरेट माणूस जरी मेन कॅशियरलाच जरी सांगितलं की बाबा रे पैसे वेगळे ठेव आणि छोटे छोटे खर्च सगळे याच्यातून कर, बरोबर ना? हो. आणि मला सांगा, समजा तुम्ही आता बघा आपल्या बिझनेसमध्ये आपण माल खरेदी करतो ना, प्रत्येक वेळेला ट्रान्सपोर्टने माल येतो बघा. हो. मग दिवसभरात समजा 3 वेळा माल खरेदी केला, 3 वेळा तुम्ही कॅरेज पेड करता. आता तो वाहतुकीचा खर्च कम्पॅरेटिव्हली कमी असतो, 50 रुपये, 30 रुपये, 100 रुपये, हे की नाही? हो. मग तुम्ही प्रत्येक वेळेला त्याची कॅशबुकमध्ये, मेन कॅशबुकमध्ये एंट्री करणार का? नाही. नाही. मग हा खर्च तुम्ही पेटी कॅशमधून पेड करणार. हो. आता दररोज जर समजा 3 वेळा माल आला म्हणजे महिनाभरात सरासरी 70, 80, 90, 100 वेळा माल खरेदी झाला, बरोबर? हो. अरे म्हणजे महिनाभरात कॅशबुक मध्ये 70, 80, 90 एंट्रीज तर नुसत्या कॅरेजच्याच झाल्या. मग काय केलं जातं? यासाठी तुम्हाला सेपरेट पैसे ठेवायचे, सेपरेट पैशातून ते पैसे खर्च करायचे आणि त्याचं रेकॉर्ड सुद्धा सेपरेट ठेवायचं. मग समजा तुम्ही महिनाभरात कॅरेजसाठी किती पे केले हे तुम्हाला पीटी कॅशबुकमध्ये सापडेल का नाही? हो. आणि मग महिन्याच्या शेवटच्या दिवशी 30 किंवा 31 तारखेला तुम्ही त्याची टोटल करणार आणि महिनाभरात तुम्ही किती रुपये खर्च केला त्याची एकच जर्नल एंट्री करणार. समजलं का? हो. महिनाभरात तुम्ही 10 वेळा स्टेशनरी आणली तर 10 वेळा कॅशबुक मध्ये लिहायचं का 10 वेळा पेटी कॅशबुक मध्ये लिहायचं? पेटी कॅशबुक मध्ये. आणि पेटी कॅशबुक मध्ये त्याची टोटल करायची आणि त्याची एकत्रित एकच जर्नल एंट्री दाखवायची मेन कॅशबुक मध्ये. मेन कॅशबुक मध्ये किंवा सर्व पेटी एक्सपेन्सेस एकत्र दाखवले तरी चालतात. समजतंय? हो. म्हणजे समजा एखाद्या माणसाला आपण महिनाभरात किती रुपयाची स्टेशनरी आणली, आपण पोस्टासाठी किती रुपये खर्च केला हे पाहण्यासाठी त्याला मेन कॅशबुक शोधण्याची गरज आहे का पेटी कॅशबुक शोधण्याची गरज आहे? मग पेटी कॅशबुक. पेटी कॅशबुक. समजलं का? हो. आपण आज काय शिकलो? व्हाय पीटी कॅशबुक. पीटी कॅशबुक काय असतं, कशासाठी असतं आणि ते नेमकी मेन कन्सेप्ट त्याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितले आज. या पॅरेग्राफचा अर्थ समजला का? मी जे इथं टाईप केलं ते. हॅलो, अरे आहे का नाही कोणी? ऐक ना सर. हो सर. हा, साहिल, इन आवर बिझनेस, आपल्या बिझनेस मध्ये मेन कॅशियर असतो ना. हो. सगळे कॅशचे रेकॉर्ड कोण मेंटेन करतं मग? कॅशियर. मेन कॅशियर. मग छोटे छोटे ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर आपण त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पैसे मागायचे का? नाही. हा, फ्रिक्वेंटलीचा अर्थ काय लिहिला होता मी इथं बघ बरं सौरभ? वारंवार. अगेन अँड अगेन लिहिलं होतं का नाही? हो. मग प्रत्येक वेळेला त्याच्याकडे पैसे मागायचे आणि प्रत्येक वेळेला त्याला लिहायला सांगायचं का मेन कॅशियरला? नाही. म्हणून हे डिफिकल्टी, तो डिफिकल्टी मध्ये येतो ना, म्हणजे त्याला अवघड वाटते जर.
अरे मी मेन रेकॉर्ड देऊ का तुमचे चिल्लर सांभाळू, हे की नाही? म्हणून तो काय करतो, म्हणून काय होतं ते मेन कॅशबुक काय होतं, मोठं होतं. बल्की होतं. मग हे बल्की होण्याची डिफिकल्टी आहे, म्हणून सेपरेट अकाउंटिंग सिस्टीम आहे का नाही? हो. मग सेपरेट अकाउंटिंग सिस्टीम मध्ये काय केलं जातं, मॅनेजमेंट काय करतं, एक सेपरेट पर्सन किंवा सेपरेट अमाऊंट बाजूला ठेवते आणि सगळे पेटी एक्सपेन्सेस त्यातून खर्च करते. करते. पेड केलं. आलं लक्षात? हो. मग पीटी कॅशबुक मध्ये तुम्हाला काय करायचे माहितीये का, इन पीटी कॅशबुक पहा बरं का मी काय लिहितोय आता. हॅलो, हो. एवढ्याचा अर्थ कळाला का तुम्हाला? हो. अजिबात नाही कळालं सर, काहीच नाही कळालं आम्हाला. कळलं सर. कळालं का? मग इन धिस पिट्टी कॅशबुक वी रेकॉर्ड ऑल these स्मॉल ट्रान्झॅक्शन्स किंवा स्मॉल काय म्हणतो मी, पेमेंट पेमेंट अकॉर्डिंग टू देअर नेचर. काय लिहिलं मी, नेचर म्हणजे काय रे? हॅलो, these are classified in different head. स्पेलिंग चुकले पो, जाऊ दे. हॅलो, काय लिहिलं मी? हॅलो, नाही कळाला अर्थ? अरे नाही समजे का बबुआ? नो. नो समजे? वा वा, वाच मग चल. In this petty cash book, we record all the payments are स्मॉल पेमेंट, According- स्मॉल पेमेंट अकॉर्डिंग टू देअर नेचर. नेचर म्हणजे त्याच्या स्वरूपानुसार. मग म्हणजेच काय लिहिलं मी, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण काय करणार, त्याला क्लासिफाईड करणार ना. हो. नाही कळलं का रे? जाऊ दे, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी. दॅट इज काय म्हटलं मी इथं, दॅट इज समजा मी इथं पहिला हेड टाकतो पहा बरं का. मी समजा काही स्टेशनरी आणली असेल ना, तर मी काय म्हणणार त्याला, प्रिंटिंग स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. कळलं का? समजा दुसरा, मी समजा पोस्टामध्ये गेलो असेल, पोस्टाची तिकीट खरेदी केली असेल, तर काय म्हणणार, टेलिग्राम. टेलिफोन. ठीक आहे, टेलिग्राम बंद झाला आता, वाटलंच तर पोस्टात जाऊन विचारा तुम्ही. पोस्टेज आणि टेलिफोन. समजा मी वाहतूक दिली असेल तर काय म्हणणार, कॅरेज अँड कार्टेज. कार्ट. किंवा कधी कधी आपण त्याला काय नावाने संबोधू, वेजेस. वेजेस. किंवा कुली चार्जेस. समजे? हो. हे समजा आपण छोटा मोठा प्रवास, सेल्समनला पैसे दिले असतील प्रवासासाठी, तर त्याला काय म्हणणार रे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. ट्रॅव्हलिंग अँड समजलं का? समजा काहीच नाही सुचलं सर, हे कुठं टाकायचं, रिफ्रेशमेंट वगैरे वगैरे असलं तर काय नाव? काय Sundry. शाबास, सन्ड्री एक्सपेन्सेस. समजे? हो. आणि समजा जर एखाद्या पर्सनला पेमेंट केलं असेल किंवा एखादी Ledger. छोटीशी ऍसेट घेतली असेल, तर काय कोणत्या कॉलम मध्ये लिहिणार आपण, लेजर. लेझर. लेजर अकाउंट, आहे का नाही?
त्याच्यामध्ये काय येतं? पर्सनल, Person. assets, स्मॉल, More transaction. Hey. काय? Equipments. स्मॉल इक्विपमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला पिट्टी कॅशबुकची फक्त जस्ट इंट्रोडक्शन सांगितली. बाकी पुढचे लेक्चर पाहायचे असेल तर यानंतरचा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला वेळोवेळी सर्व कन्सेप्ट अशा सोप्या भाषेत समजून सांगितल्या जातील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.